नमस्कार. आज आपण आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण भारतभरातील आणि भारताबाहेरील श्री गणेशाच्या स्थानांची माहिती घेणार आहोत. तेव्हा आपण आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं आणि ह्या संपूर्ण गणेशाच्या स्थानांची माहिती घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करते. श्री गणेश ही बुद्धीची देवता, विघ्नहर्ता आणि सकल जगाचा त्राता. बुद्धीची देवता श्री गणेश ही कोणत्या शहराची ग्रामदेवता आहे माहितीये का तुम्हाला? श्री गणेशाची अनेक स्थानं आहेत, जवळजवळ 1021 स्थानं आहेत. त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत, ती म्हणजे पुण्यनगरीच्या ग्रामदैवताची, जो आहे श्री कसबा गणपती. कसबा गणपती विषयी आज आपण जाणून घेऊयात थोडंसं विस्तारात. कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातून मुसलमानांच्या जाचाला कंटाळून 8 घरं पुण्यात आली. त्यापैकी ठकार घराण्यात एक गणेश भक्त होता. त्यांनी चतुर्शृंगी जवळच्या गणेश खिंडीमध्ये गणपतीच्या देवळात अनुष्ठान केलं. तेव्हा त्यांना असा दृष्टांत झाला की कसबा पेठेमध्ये एका ओढ्याच्या काठी एका शमीच्या झाडाखाली मी आहे, त्या ठिकाणी खोदावं. अशा प्रकारचा दृष्टांत जिजाबाई यांना झाला असंही म्हणतात. ठकारांनी लगेचच त्या जागी खोदलं. दृष्टांताप्रमाणे मूर्ती सापडली. इसवी सन 1636 या साली शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला. त्यावेळेला जिजाबाईंनी समारंभपूर्वक या मूर्तीची स्थापना केली आणि दगडी गाभारा बांधून दिला. ही मूर्ती स्वयंभू असून पुणे नगरीची ग्रामदैवत आहे. शिलाहारांच्या काळामध्ये काळ्या पाषाणात कोरलेली सिद्धिविनायकाची ही मूर्ती 45 सेंटीमीटर उंचीची आहे. याला जयती गणपती असंही म्हणतात. ही गणेश मूर्ती प्रथम मोठ्या तांब्याच्या आकाराची होती, पण आठवड्यातून 2 वेळा बुधवारी आणि शनिवारी शेंदूर लावल्यामुळे ती 90 सेंटीमीटर उंच आणि 1.50 मीटर रुंद आकाराची झालेली आहे. या मूर्तीच्या डोळ्यांना हिरे आणि बेंबीला माणिक बसवलेले आहेत. या मूर्तीला आता आकार राहिलेला नाही. श्री पार्वती नंदन गणेश गणेश खिंड. चतुर्शृंगी टेकडीच्या अलीकडे एका मैलावर पार्वती नंदन गणेशाचे फार जुने स्थान असून यावरूनच या भागाला गणेश खिंड हे नाव पडलं. शिवकाला पूर्वीचं हे स्थान आहे. भक्तराम मल्हारींच्या 56 कटावात या स्थानाचा उल्लेख आहे. मूर्ती सुमारे 90 सेंटीमीटर उंचीची, शेंदुराची. एक उजवा हात उजव्या गुडघ्यावर तर दुसरा उजव्या खांद्यावर स्थिरावलेला. डाव्या हाती मोदक तर दुसऱ्या हातामध्ये कमळाची कळी दिसते. सोंड मोठी, उदर मोठे, त्या प्रमाणात हात, पाय आणि मुखकमल लहान असून किंचित पुढे वाकलेलं दिसतं. डोळे तेजस्वी आणि प्रसन्न आहेत. मातोश्री जिजाबाई पाषाण इथे जात असताना या परिसरात मुक्कामाला असताना त्यांना दृष्टांत झाला. त्याप्रमाणे ओढ्याच्या काठी शमी वृक्षाखाली त्यांना गणेश मूर्ती प्राप्त झाली. मध्यंतरी या पार्वती नंदन गणेश मंदिराची पडझड झाली होती. मात्र नंतर बाजीराव पेशवे यांच्या आमदनीत ऊर्जितावस्था त्याला प्राप्त झाली. शिवराम भट्ट चिमाव या विद्वान सिद्ध पुरुषाला या ठिकाणी विहिरीमध्ये गुप्त धन सापडलं. त्यानंतर पेशव्यांच्या आज्ञेनं त्यांनी मुळा नदीकाठच्या ओंकारेश्वर मंदिर या ठिकाणी हे पार्वती नंदन मंदिर बांधलं. त्या काळात प्रवासी वाटसरू मंडळी या ठिकाणी थांबत आणि रोटी भोजन करीत असत. त्यामुळे या स्थानाला थालपिट्या गणपती असंही म्हणतात. यानंतरचा गणपती आहे श्री गणपती मंदिर, चतुर्शृंगी टेकडी, गणेश खिंड. दुर्लभ शेठ पितांबरदास या गुजराती भक्तानं पेशवे काळात सुमारे 250 वर्षांपूर्वी श्री गणेशाची स्थापना केली. सध्याचं गणपती मंदिर 1984 साली जीर्णोद्धारित झालं आहे. गर्भगृहामध्ये 1.20 मीटर उंचीची श्री गणेशाची मूर्ती आहे. गणेशाच्या मागील महिरप संपूर्ण 1.50 ते 1.50 मीटर चांदीची असून आपल्या डाव्या हातासमोर मंदिरासमोर सूर्य आणि डाव्या हातासमोर चंद्राच्या आकृत्या आहेत. श्री गणेशाच्या वरच्या उजव्या हातामध्ये गदा तर वरच्या डाव्या हातामध्ये परशु आहे. खालील उजवा हात वरदहस्त असून डाव्या हातात मोदक आहे. श्री पेशवे गणपती मंदिर, शनिवारवाडा. कसबा गणपतीच्या शेजारीच पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा आहे. वाड्याच्या पूर्व बाजूला दरवाजा आहे. त्याला गणेश दरवाजा असं म्हणतात. या दरवाजाजवळ गणपती प्रतिष्ठापित आहेत. शनिवार वाड्याची वास्तुशांती दिनांक 22 जानेवारी 1732 ला झाली.
त्यावेळी या गणपतीची स्थापना झाली असावी. राजस्थानी दगडामध्ये कोरलेले मूषक या ठिकाणी दिसतात. सध्याची मूर्ती ही 1967 मध्ये स्थापित 60 सेंटीमीटर उंचीची चतुर्भुज आहे. पुढील गणेश स्थान बघणार आहोत ते म्हणजे सारसबाग, तळ्यातील सिद्धिविनायक. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांना झालेल्या थेऊर चिंतामणीच्या दृष्टांताप्रमाणे उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती तयार करून घेऊन थेऊरच्या गणपतीची प्रतिकृती म्हणून दिनांक 5 जून 1784 रोजी सारसबागेच्या या तळ्याच्या शांत ठिकाणी स्थापन केली. मंदिर उंचसर टेकडीच्या भागावर आहे. बाजूला उत्तम उद्यान, कारंजी अशी व्यवस्था महानगरपालिकेनं केली आहे. आता नवीन मूर्ती उजव्या सोंडेची चतुर्भुज आणि संगमरवराची असल्यामुळे रेखीव आणि सुंदर अशी आहे. माथ्यावर मुकुट आहे आणि पद्मासन घातलेले हे गणेश अत्यंत सुंदर दिसतात. वरद गुपचूप गणपती, शनिवार पेठ. लोकमान्य टिळकांच्या काळातील हे एक प्रसिद्ध गणेश स्थान आहे. देवस्थानाची स्थापना चिंचवड जवळील ताथोडे या ठिकाणी रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी दिनांक 12 फेब्रुवारी 1892 या दिवशी करून त्याचं नाव श्री वरद गणपती असं ठेवलं. मूळ मूर्ती दगडाची असून शेंदुराच्या लोकणानं याला आकार आणला आहे. मूर्ती 4 हातांची, डाव्या सोंडेची, मांडी घातलेली आणि उत्तराभिमुख अशी आहे. याची उंची सुमारे 82 सेंटीमीटर तर रुंदी 75 सेंटीमीटर आहे. मूषक गर्भगृहाबाहेर आहे. यानंतरचा गणपती आहे दशभुज चिंतामणी, चिंतामणी नगर, पर्वती. पर्वतीच्या दक्षिणेला लक्ष्मीनगर जवळ विहीर काढण्याच्या उद्देशानं खणत असताना दामोदर सीताराम खळदकर आणि घरच्या मंडळींना साक्षात्कार झाला की मी सर्वांच्या कल्याणाकरता मूर्ती रूपानं प्रकट होणार आहे. या ठिकाणी खोदता खोदता एका मोठ्या दगडाखाली चतुर्भुज चिंतामणीची मूर्ती दिसू लागली. दिनांक 1 ऑक्टोबर 1964 रोजी या ठिकाणी एक तात्पुरतं देऊळ तयार करून मूर्ती बसवून पूजा अर्चा सुरू केली. ही मूर्ती अलीकडची जरी स्थापन झालेली असली तरी ती अतिप्राचीन आहे. हे अतिशय जागृत देवस्थान आहे अशी त्याची प्रसिद्धी आहे. गणेश पुराणात गणेश मंदिराच्या संबंधीच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे हे मंदिर 22 डिसेंबर 1964 रोजी बांधण्यात आलं. मूर्तीच्या कपाळावर ओंकार, 3 डोळे आहेत. मूर्तीची सोंड उजव्या बाजूला आहे. सोंडेवर रत्न कलश आहे. उजव्या हातामध्ये मोदक, डाव्या हातामध्ये तुटलेला रथ, बाकीच्या 8 हातात पाश, अंकुश, कमळ, गदा, तोमर, धान्याचं कणीस, त्रिशूळ आणि धनुष्य दोरी इत्यादी आयुध धारण केलेली आहेत. नाग आणि उंदीर यांचे संयुक्त वाहन आहे. मूर्तीचा पाषाण तांबूस रंगाचा आहे. उंची 60 सेंटीमीटर, रुंदी 45 सेंटीमीटर आणि जाडी 45 सेंटीमीटर आहे. याला नर्मदेश्वर गणपती असंही म्हणतात. पुढील गणपती आहे त्रिशुंड गणपती, नागझारी, सोमवार पेठ. प्रस्तुत गणेशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा त्रिशुंड आहे. हे मंदिर तंत्रमार्गीयांचं असावं. हे मंदिर इसवी सन 1754 मध्ये बांधलं गेलं. मूर्तीच्या खाली गुप्त तळघरामध्ये मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरु गोस्वामी महाराज यांची समाधी आहे. श्री गजानन मूर्तीच्या अभिषेकाचं पाणी नेमकं या समाधीवर पडावं अशी व्यवस्था आहे. मूर्तीची उंची साधारण 1 मीटर असावी. मूर्तीची बैठक चौकोनी असून मयुरावर त्रिशुंड गणपती बसलेला आहे. 3 शुंडांपैकी उजवी सोंड खालच्या हातामध्ये असलेल्या मोदक पात्राला स्पर्श करत आहे. मधली सोंड पोटावर रुळत आहे आणि डावी सोंड डाव्या मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीला स्पर्श करत आहे. पाषाणाची मेघडंबरी आहे. गणपतीला 6 हात आहेत. वरच्या उजव्या आणि डाव्या हातात अंकुश आणि परशु आहेत. मधल्या उजव्या आणि डाव्या हातात मोदक पात्र आहे. तिसऱ्या डाव्या हातानं शक्तीला आलिंगन दिलेलं आहे. मोराच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 1 उंदीर आणि 1 स्त्रीगण दाखवलेला आहे. दशभुज चिंतामणी, पौड फाटा, कर्वे रोड. पेशव्यांचे रणधुरंधर सेनापती हरिपंत तात्या फडके यांनी या गणपतीची स्थापना केली. गुलमोहराच्या झाडाखाली छोटंसं पत्र्याचं मंदिर या ठिकाणी होतं. परंतु गेल्या 20 वर्षांपासून कोथरूड भागाची वस्ती वाढल्यानंतर या मंदिरालाही चांगले दिवस आलेत. लाल दगडाचे नवीन सुंदर मंदिर या ठिकाणी बांधलं आहे. बाजूला मारुतीची घुमटी आहे. मातीचा गणपती, नारायणपेठ.
पूर्वी गुराखी लोक मातीचा गणपती बनवीत आणि नंतर ती मूर्ती मोडून टाकत. मोरया गोसावी या स्थानी आले असता गुराख्यांना मातीच्या गणपतीची पूजा करायला सांगितली. तेव्हापासून याला मातीचा गणपती म्हणून ओळखतात. सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत 1774 मध्ये गणपतीला दक्षिणा दिल्याची नोंद आहे. ही शेंदूर लावलेली 1.35 मीटर उंचीची भव्य मूर्ती, डावीकडे वळलेली सोंड, आशीर्वादात्मक उजवा हात मांडीवर तर दुसऱ्या हातामध्ये फूल दिसतं. एक डावा हात डाव्या गुडघ्यावर तर दुसऱ्या हाती परशु असलेला दिसतो. मूर्ती तेजपुंज असून अंगचाच मुकुट आहे. हा परिसर पूर्वी गावाच्या सीमेवर होता आणि जवळच मुठा नदी होती. त्यामुळे त्यामध्ये वाहत आलेल्या मातीमध्ये शिवराम पंत श्रोत्री यांना ही मूर्ती मिळाली, म्हणून त्याला मातीचा गणपती असं म्हणतात. मंदिर सुमारे 200 वर्षापूर्वीचं आहे. आतील गाभारा आणि सभा मंडपावरती नळीची कौलं आहेत. सन 1961च्या पुरामध्ये मंदिरावरून पुराचं पाणी गेलं. मातीची मूर्ती म्हणून विरघळून जाईल की काय अशी भीती अनेकांना पडली. पण पूर ओसरल्यावरती ही मूर्ती जास्तच तेजपुंज दिसू लागली. बाजूला असलेली अनेक घरं पडली, परंतु मंदिराला आणि मूर्तीला कोणताही धक्का बसला नाही. पुढचा गणपती आहे रमण्यातील गणपती पर्वती पायथा. सन 1751 मध्ये पर्वतीजवळ रमणा बांधण्यात आला. रमणा म्हणजे चारही बाजूंनी बंदिस्त असलेली दक्षिणा वाटपाची जागा. रमण्यात हजारो माणसं मावतील अशा प्रचंड मैदानाभोवती तटबंदी होती. प्रत्येक दरवाजावर प्रतिष्ठित व्यक्ती बसून दक्षिणा द्यायची. या रमण्यामध्येच मध्यवर्ती गणपती मंदिर होतं. रमणा दक्षिणा प्रथा दुसऱ्या बाजीरावांच्या अस्तापर्यंत म्हणजे 1818 पर्यंत कमी अधिक प्रमाणामध्ये चालू होती. पिरॅमिड आकाराचा घुमट या ठिकाणी मंदिराभोवती असून 1.20 मीटर उंचीचे दगडी बांधकाम आहे. मंदिरात शिवपिंडी, काळी शाळुंका आणि पांढरे लिंग, छोटासा तांदळा गणपती देखील या गणपती मंदिरात बघायला मिळतो. सदरेतला गणपती पर्वती मंगलमूर्ती पर्वती. सदरेतल्या गणपतीची स्थापना बाळाजी बाजीराव उर्फ थोरले नानासाहेब पेशवे यांनी 23 एप्रिल 1741 रोजी केली. नानासाहेबांच्या मातोश्री काशीबाई यांनी पायाचं दुखणं बरं होण्यासाठी पर्वतीवर या ठिकाणी असलेल्या पर्वताई भवानीला नवस बोलल्या. त्यांचे पायाचे दुखणे बरे झाल्यामुळे श्रीमंत नानासाहेबांनी पर्वतीवर श्री देवदेवेश्वराची स्थापना केली. या देवदेवेश्वराच्या स्थापनेच्या वेळी सुपारीच्या गणपतीला आवाहन न करता संगमरवराच्या प्रत्यक्ष मूर्तीला आवाहन करून पुण्यवाचन करण्यात आलं. देवदेवेश्वराच्या उजव्या बाजूला 60 सेंटीमीटरची श्रींची मूर्ती आहे. श्री गणरायाचं ध्यान सुंदर, चतुर्भुज, डावीकडे वळलेली सोंड, हातातील मोदकावर, वरच्या डाव्या हातात गदा, उजव्या हातात सुळा, वरच्या हातात परशु, लंबोदराभोवती सर्व मेखला, डावा पाय दुमडलेला, उजवा पाय उभा दुमडलेला, खाली मोदक खाणारा मूषक आणि गणेश यंत्रावर बैठक अशी आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांना पानिपत पराभवानंतर दुःखातिरेकानं ते खचले आणि त्यांचा पर्वतीवर मृत्यू झाला. त्या ठिकाणीच त्यांची समाधी आहे. कार्तिक स्वामी, शिवपंचायतन आदींची इथे मंदिरे आहेत. मोदी सिद्धिविनायक, नारायणपेठ. सिद्धिविनायकाची ही मूर्ती खुशरू सेठ मोदी या पारशाच्या बागेशेजारी शेतामध्ये सापडली. त्या ठिकाणी एक पार होता. त्याच पाराजवळ काही मच्छीमार बोंबील विकायला बसत. त्यामुळे या गणपतीला मोदी गणपती किंवा बोंबल्या गणपती असंही म्हणतात. दुसऱ्या बाजीराव पेशव्याला 1811 साली पुत्र झाला. तेव्हा त्यानं पुण्यातील सर्व देवतांसमोर दक्षिणा ठेवली. त्यात मोदी सिद्धिविनायकाचं देखील नाव होतं. त्यामुळे 1811च्या पूर्वी या गणपतीची स्थापना झाली असावी. उजव्या सोंडेची 90 सेंटीमीटरची ही मूर्ती आहे. उजवे दोन्ही हात जाडजूड, सोंडेमुळे हे दिसत नाहीत. सिंदूर लेपनामुळे मूळ मूर्तीचा अंदाज येत नाही. दशभुज वल्लभेश गणपती, तपकीर गल्ली, बुधवार पेठ. हरिपंत तात्या फडके हे इसवी सन 1774 ते 1794 या कालावधीत पेशव्यांचे सेनापती होते. एकदा युद्धावर जात असताना लढाई जिंकली तर तुझी स्थापना करेन असं त्यांनी गणरायाला सांगितलं. ही लढाई जिंकल्यानंतर त्यांनी त्यांच्याच वाड्यामध्ये या गणपतीची स्थापना केली. आता इमारतीच्या उद्वाहनाच्या बाजूला छोटेसे मंदिर दिसते. श्रींचे ध्यान रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे. गणपती ज्या संगमरवरामध्ये आहे
त्यातच सुंदर महिरप कोरलेली आहे. समोर 90 बाय 90 सेंटीमीटर संगमरवरी चौरंग आहे. पूर्वी या चौरंगावर एक भला मोठा नाग वेटोळे घालून बसत. गणरायांवर तो सर्प फणा धरून बसत असे. पण आता हा प्रकार जवळपास बंद झालेला दिसतो. पुढील गणपती आहे वडाचा फुले गणपती, गणेशमळा, सिंहगड रोड. हा पेशवेकालीन गणपती असून फुले नावाच्या गृहस्थांच्या जागेत हे स्थान असल्यानं त्याला फुले गणपती असं नाव धारण झालं. गणपती मंदिरासमोर वडाचं झाड असून ते अतिप्राचीन आहे. मंदिर प्राचीन आणि निर्जन ठिकाणी असल्यामुळे दुर्लक्षित झालं होतं. परंतु पुढे 1950च्या आसपास नारायण पेठेतील बालोद्यान प्रेसचे मालक या ठिकाणी फिरायला आले असताना त्यांना एक घुमटी सारखा कळस दिसला. कुतूहलानं त्यांनी ती जागा साफसूफ केली आणि गडप होऊ पाहणारं मंदिर पुन्हा ऊर्जित अवस्थेत आलं. मंदिरातील श्रींचं ध्यान चित्ताकर्षित करणारं आहे. या ठिकाणी 2 शिवलिंग, नंदी, मारुती यांच्या देखील मूर्ती आहेत. त्यानंतर 1952 साली याच मंदिरात गणेश यशवंत मोरे ध्यानस्थ बसले असताना त्यांना स्वप्न दृष्टांतात त्रिशुंड गणपतीचे मंदिर, आज जे सोमवार पेठेतील नागझरी काठी आहे, हे दिसलं. फडके स्मृती गणेश, विठ्ठलवाडी. हे स्थान पेशवे काळाच्याही आधीचं असावं. बाजीराव पेशवे सिंहगडावर जात असत. त्यावेळेला इथं विश्रांतीला ते नेहमी थांबत. हा परिसर मस्तानीला त्यांनी दिला होता. क्रांतिकारक मंडळी स्वातंत्र्य संग्राम काळामध्ये याच ठिकाणी भूमिगत होत. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके याच स्थानी राहत होते. या ठिकाणी ते ध्यानधारणा करायचे. पुढे ही जागा बोडस यांनी घेतली, त्यामुळे त्याला बोडसांचं मंदिर असंही म्हणतात. पेशव्यांचे सेनापती हरिपंत तात्या फडके यांनी हे मंदिर बांधल्याचा उल्लेख सापडतो. श्रींची मूर्ती 1.20 मीटर आकाराची चतुर्भुज सिंदूर लेपित एका मोठ्या दगडाशी जोडलेली आहे. त्यामुळे ती मूर्ती शिल्पकारानं याच जागेवर घडवली असावी असं मानतात. मंदिर बांधकामात देखील या शिला वापरलेल्या आहेत. ओमकार बेडेकर गणपती, रामबाग कॉलनी, कोथरूड. रामबाग कॉलनी येथे श्री बेडेकर स्थापित हा गणपती आहे. शेंदूर चर्चित गणेश मूर्ती 75 सेंटीमीटर उभी आणि आडवी आहे. या पुढील गणेश स्थान आहे ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, बुधवार पेठ. श्रीमंत दगडूशेठ यांनी इसवी सन 1893 साली स्वखर्चानं श्रींची पवित्र मूर्ती बसवली. बुधवार पेठ हौदाला लागूनच असलेले मंदिर. ही मूर्ती चतुर्भुज, समोर 1.35 मीटर उंचीची, प्रसन्न, उजव्या हाताची मुद्रा घातलेली, तर दुसऱ्या हातामध्ये गुच्छ, डाव्या हाती कमळ आणि दुसरा हात मांडीवर अशी पद्मासनातील ही भव्य मूर्ती आहे, ज्यावर शाल पांघरलेली आहे. सन 1968 मध्ये कर्नाटक येथील प्रसिद्ध मूर्तिकार श्री नागेश शंकरप्पा शिंपी यांनी ही मूर्ती तयार केली. दक्षिणेकडे वाढलेल्या शंकरप्पांनी त्यावेळी कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातल्या तिरुपती बालाजी आणि चामुंडेश्वर अशा मूर्तींची महती ऐकली होती. या मूर्तीच्या पोटामध्ये त्यांनी सिद्ध केलेले यंत्र बसवलं आहे असंही मानतात. असे यंत्र पोटात असणाऱ्या मूर्ती भारतामध्ये जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जातात. तेव्हाच 52 वर्षांनी एक सूर्यग्रहण येत होतं. ताम्रपटावर हे यंत्र तयार करताना ते पाण्यात ठेवून मंत्र पठण, होम हवन असे संस्कार करून ते गणेशाच्या पोटात बसवलं गेलं. एका अनामिक गणेश भक्तांनी यावर्षी 80 लाख रुपये किमतीचे सोन्याचे सुमारे 5.5 किलो वजनाचे सिंहासन दगडूशेठ गणपतीसाठी भेट दिलं आहे. याशिवाय सोन्याचा मुकुट, दोन्ही कान, दात, गळ्यातले दागिने, हातातील कमळ, मोदक, पितांबर यासाठी देखील सोन्याचा वापर अनेक गणेश भक्तांच्या देणगीतूनच केला जातो. काही गणेश भक्त दगडूशेठ गणपतीतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी देखील मदत करत असतात. श्री वेदपद्म सिद्धिविनायक, चांदणी चौक, पौड रोड. पुण्यातील वेद भवनात वेदपद्म चतुर्हस्त उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. वरील उजव्या हातात अंकुश तर डाव्या हातात त्रिशूल, खालचा हात वरदहस्त आणि डाव्या हातामध्ये मोदक अशी संगमरवरी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. महागणपती मंदिर, गणेश आश्रम, कोंढवा बुद्रुक, गोकुळनगर. ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांच्या रिद्धी सिद्धी सहित यंत्रयुक्त महागणपती
हा कमळावरती विराजमान आहे असा दिसतो. गंडकी शाळुंकेची काळ्या पाषाणाची चतुर्भुज मूर्ती आहे. पाश, पद्म, मोदक आणि वरदहस्त असलेली 60 सेंटीमीटर उंच आणि 45 सेंटीमीटर आडवी अशी ही श्रींची मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे. महागणपती समोर गणेश यंत्राची स्थापना 10 मे 2007 रोजी करण्यात आली. लाकडी गणपती, शुक्रवार पेठ, शिवाजी रस्ता. पुणे शहरातील मंडईमध्ये गणेशाची शारदे सहित लाकडी मूर्ती बसवलेली आहे. शारदा, सरस्वती सहित गणेश मूर्ती फारच कमी असतात. आज आपण आमच्या 1021 श्री गणेश दर्शन या चॅनलच्या माध्यमातून पुण्यातील काही गणपतींची माहिती घेतली आहे. अशीच जर आपल्याला रंजक आणि माहित नसलेल्या गणेश स्थानांविषयी माहिती करून घ्यायची असेल तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आतापर्यंत अशा प्रकारच्या स्थानांची माहिती खूप कमी प्रमाणामध्ये भाविकांपर्यंत पोहोचली आहे. तेव्हा जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत आमचा हा चॅनल पोहोचवा, त्यांच्याबरोबर शेअर करा, सबस्क्राईब करा, आमच्या बरोबर कनेक्टेड रहा. धन्यवाद.